बरं वाटतंय? माझा फोन कशाला हवाय फोन आता? कॉलेजमधून काहीतरी इम्पॉर्टंट मेसेज असेल. मग असू देत ना, काय ना काम. सॉरी सॉरी, द्यायचा नव्हता का फोन? आय एम सो सॉरी. काय झालं? मुन्या कसं शक्य आहे? अरे काय झाले बघू इकडे. डॉलीबाई, आपण कुठल्या तोंडाने तुमच्या समोर येणार म्हणून आपण हे पत्र पाठवलंय. तुमचं आपल्यावर लय प्रेम आहे आणि तुम्हाला हे सगळं पटणार नाही. पण डॉलीबाई, आपण खरंच तुमच्याशी लग्न नाही करू शकत. विक्रांतच तुमच्यासाठी एकदम बरोबर आहे. आपली वाट बघू नका. आता आपण परत नाही येणार म्हणूनच आपण ते लेटर पाठवलं होतं. आपण सॉरी आहे. डॉलीबाई, आपण खरंच सॉरी आहे हो. तुम्हाला ना असा त्रास देतोय आपण, पण आपल्याला खरंच लई आनंद होईल जेव्हा डॉलीबाई तुम्ही नवरी सारख्या नटलेल्या असाल तेव्हा. आपण तर वाट बघतोय त्या दिवसाची. आपल्याला ना तुमच्यासाठी काय काय करायचंय, पण बघा ना, आता आपण काय पण करू शकत नाही. राधा पण ना सरप्राईज द्यायचंय तिला. आपल्याला अचानक असं समोर बघून ना धक्काच बसणार आहे तुम्हाला. आता काय बाकी राहिलंय सांगाल कुणी? आता काही कोणाचं राहिलंय? मॅम प्लीज, माझा या पत्रावर ना अजिबात विश्वास नाहीये. आणि तसाच या मेसेजवर सुद्धा ना मला अजिबात विश्वास बसत नाहीये. हे बघा, देवा असा लास्ट मिनिट पळून जाणाऱ्यातला नाहीये. आता तर मला वाटतं की देवाला आपण शोधून काढलंच पाहिजे. हो, मलाही तसंच वाटतंय. हे बघा डॉली वहिनी, आपण आजच्या आज देवाबाईला शोधून काढणार, त्याला विचारणार हे असले मेसेज पाठवतो त्याचा अर्थ काय समजायचा आम्ही. पण डॉली वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण शोधतो देवाबाईला. हा मॅम, मॅम ऐका ना, तुम्ही या मेसेजवरती विश्वास नका ठेवू, शपथ नका ठेवू. आपले टाझम बापू असे नाहीयेत, ते नक्की येणार. आपण सगळे जण त्यांना मिळून शोधू. तुम्ही प्लीज आपण एकदा क्रॉस चेक करून तर बघूया. हे बघा मॅम, तुम्ही जेवढा देवाला ओळखता ना तेवढा मीही ओळखतो. आणि देवा असं वागूच शकत नाही ह्याची मला खात्री आहे. मोनिका, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आपण देवाच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत. आपण 100% त्याला शोधून काढू. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस बघ प्लीज. माहितीये हे कठीण आहे, पण इम्पॉसिबल तर नाहीये ना. डॉली वहिनी, तुमचा आपल्यावरती विश्वास आहे ना. हे बघा, आपण शोधणार देवाबाईला. आपण आकाश पाताळ एक करणार, दुनिया इकडची तिकडे करणार, पण शोधणार देवाबाईला. तुम्ही याच्या घाबरू नका. तुम्ही जसे हातपाय गाळले तर
हे बघा आपण आहे, आपण शोधणार देवाबाईला. तुम्ही टेन्शन घेऊ नका. यावर आता जास्त चर्चा नकोय, आपण जरा शांत राहूया. विकी, कधी करायचं लग्न? डॉली वहिनी, खूप मज्जा येते ना. असं वाटतंय या सगळ्या कटपुतळ्या आहेत माझ्या तालावर नाचणाऱ्या. क्या बात आहे राधा. देवा, माझा देवा जिकडे कुठे असेल तिकडून लवकरात लवकर घरी येऊ दे. अख्ख्या घराची रंगरंगोटी करेल, घराला लाइटिंग करेल. डॉलीबाई, आपण खरंच तुमच्याशी लग्न नाही करू शकत. विकी, कधी करायचं लग्न? आणि त्याचं लग्न धूमधडाक्यात करेल. देवा लवकर येऊ दे रे माझ्या देवाला. अरे सत्या, बरं झालं तू आलास. तुला सांगते, देवा जेव्हा परत येईल ना तेव्हा मी माझ्या हातानं त्याला हळद लावेल. मी हळद पण आणलीये गावठी, स्वतःच्या हाताने कुठे, मस्त स्पेशल हळद. सत्या, मुर्द्या मी तुझ्याशी बोलतेय ना. देवा आला ना की तू त्याला चांगली मालिश करून दे, आणि ते काय ते पार्लरला घेऊन जा, चांगलं चकाचक करून आण. आणि तुला आधीच सांग, देवा आला ना की त्याच्याच आवडी ते सगळं जेवण करेल. उगाच कटकट करू नको, सांगून ठेवते. त्याच्या हळदीला आपण बेंजो लावू आणि नाचू. जरा शांत बस. गप्प बस काय, पाहिजे तर आपण डालीला पण नाचायला बोलू. अक्का, तू गप्प बस जरा. अरे तू का असं थोबाड पाडून बसलाय? मी गणपतीला नवस केलाय, आपला देवा सुखरूप परत येणार. गप्प बस. का गप्प बसू, का गप्प बसू? हळद लाइटिंग असलं काय पण होणार नाहीये ना. देवाबाई परत येणार आहे ना त्यांचं डॉली वहिनीची लग्न होणार. काय बोलतोस तू सत्या? हा, तर तेच बोलतोय आपण. डॉली वहिनी. सत्या, तू का निघून आलास तिथून? मग काय करणार आपण? कबीर बाबा सांग ना, काय करणार आपण? तू शांत हो, वेळ घे ना स्वतःचा. कुठल्याही गोष्टीत असं पटकन निर्णय घेणं गरजेचं नाहीये. काहीतरी सोल्युशन निघेल. कसं निघेल सोल्युशन? दुसरा काही ऑप्शन मला दिसत नाही. अरे सोल्युशन नाहीये असं नाहीये ना, तुला ते दिसत नाहीये, सापडत नाहीये. आणि आपल्या या अशा रिलेशन मध्ये ना तू सुखी राहू शकतेस ना मी. आणि मला तुझं सुख हवंय, तुझा आनंद हवाय. मग तो माझ्या बरोबर असला तरी चालेल आणि नसला तरीही चालेल. खरंच असं वाटतं ना की मी सुखी असायला हवं. हो, माझं सुख याच्यातच आहे की मी माझं कर्तव्य पार पाडायला हवं. यार कसलं कर्तव्य, काय बोलतेस तू? की देवांनी आजपर्यंत माझ्याकडे दुसरं काही मागितलेलं नाही. पहिल्यांदा त्यांनी माझ्याकडे काहीतरी मागितले, त्यामुळे मला ते पूर्ण करायचंय. कदाचित माझ्या आणि देवांच्या प्रेमातलं माझं शेवटचं कर्तव्य असेल. प्लीज प्लीज प्लीज, मी तुला प्लीज बोलतो, प्लीज रिक्वेस्ट करतो मी तुला. रिक्वेस्ट करते ना विकी, प्लीज मला समजून घे. आणि मला माहितीये की तुला त्रास होणार आहे, पण प्लीज माझ्यासाठी हो. मोठी नको आहे. असं कसं बोलू शकते डॉली?
त्या बोलणारच ग, त्या तरी कुठवर देवाबाईची वाट बघणार. आपल्या देवाबाईचा काही पत्ता आहे? डॉली बहिणींसाठी त्यांची आई पण महत्वाची आहेत ना, त्यांना त्यांच्या आईची फिकीर आहेच ना. अरे पण आपण समजूया ना, आय मीन मॅम ना, असा कसा डिसिजन घेऊ शकतात त्या? आपण बोलूया ना त्यांच्याशी. काय बोलणार आहे आपण त्यांच्याशी? काय समजावणार आहे आपण त्यांना? हा? अरे इथे देवाबाईच भेटला नाही आपल्याला तर त्यांची पण मजबुरी आहेत ना. नाही, आपण नाही बोलू शकत डॉली बहिणीची. देवाबाईने दुसरा काही ऑप्शनच ठेवला नाही आपल्याला. आपण संपलो, हारलो आपण. सत्या, अरे तूच असं बोललास तर मी काय करू? हा सत्या प्लीज ऐक, बघ मॅम ना आता आपली सगळ्यात जास्त गरज आहे. सत्या, तुम्ही काही काळजी करू नका. मला माहितीये देवा आणि डॉलीचं लग्न होणारच. पाहिजे तर मी तिच्या आईकडे जाते, हात जोडते, पदर पसरते, त्यांना सांगते देवा आणि डॉलीचं लग्न लावून दे म्हणून. स्नेहाला तर मॅम मस्करी करतोयस? मस्करी तू करतेस. मी? हो. बस. काय झालंय विक्रांत? हे तू मला विचारतेस काय झालंय? मी तुला विचारायला आलोय की काय झालंय का तुला? हे बघ, मी माझा निर्णय सांगितला होता, जो तुम्हा दोघांनाही मान्य होता. अगं हो, पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे. थोडी मुदत वाढवून दे ना. अरे मी ठीक वाढवून देईन रे, पण देवा परत यायला पाहिजे ना. पाहिलंस, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना तुला. शब्दात अडकवू नकोस उगाच. विक्रांत, मी आई आहे तिची. तिच्या भविष्याचा विचार मी नाही करायचा तर कोणी? हे बघ, एकदा तिने स्वतःचा डिसिजन घेऊन त्याचे परिणाम आयुष्यभर भोगलेत. ते आता मला परत होऊ द्यायचं नाहीये. अगं पण तिच्या बाबतीत एकदा जे घडलं ते परत परत घडेल असं नाही ना. हे बघ विक्रांत, मोनिका समजूतदार आहे, स्ट्रॉंग आहे, पण परत परत तिला सोडून जाणार माणूस तिच्या आयुष्यात असावा असं तुला तरी वाटतंय का? त्या माणसाची वाट बघणं जो माहित आहे की परत येणार नाहीये, हे पटतंय का तुला? मी मोनिकाशी लग्न करायला तयार आहे, पण फोर्सफुली नाही. अरे पण तिने आता स्वतःच सांगितलंय ना तुला. मग हा, पण मला कळत नाहीये का तिला नाही करायचं माझ्याशी लग्न? हे कळतंय, मला दिसतंय, तरी हट्ट करते. तू समजाव ना आता जरा तिला. मला वाटतं ती बरोबर करतेय. नाही, का अशी वागतेस तू? तशी नाहीयेस. विक्रांत, मांजर आपल्या पिल्लांना दातात धरून एकीकडून दुसरीकडे नेते तेव्हा आपल्याला काय वाटतं? कशी आई आहे ही, तिचे दात त्या पिल्लांना लागत तर नसतील ना, पण ते बघणाऱ्यांना तसं वाटतं. तिचे दात तिच्या पिल्लांना कधीही टोचत नाही. पण अगं स्नेहू, कधीतरी कठोर व्हावंच लागतं. म्हणजे तू ऐकणार नाहीयेस तर, है ना? तू आणि तुझी मुलगी दोघीही इम्पॉसिबल आहात. तरी एकदा विचार कर ना प्लीज. मी पूर्ण विचार करूनच करतेय हे. मी दिलेली मुदत संपली की मी काहीही करू शकणार नाही. मोनिकानी तसा शब्द दिलाय मला. तू असं वागू शकतेस यावर विश्वासच बसत नाहीये यार माझा. बाबा, राधा, माझा विश्वासच बसत नाहीये की तू खरंच कोणाला कॉन्टॅक्ट केला नाहीस. अमेझिंग. बस काय राधा, आपण तुला शब्द दिलाय मग. आय डोंट बिलीव्ह दिस. आय मीन, एवढं ऐकतोस माझं. आय एम सो प्राऊड ऑफ यू. खरंच प्रेम माणसाला काहीही करायला लावू शकतं. काय? अरे म्हणजे तू मोनिका मॅमच्या प्रेमासाठी काय काय करतोयस. वाव. आणि हे सगळं जेव्हा त्यांना कळेल ना, तेव्हा त्या आणखीनच तुझ्या प्रेमात पडतील बघ. तुला माहित नाही राधा, आपण डॉलीबाईन पासून कसं लांब राहतो ना, ते आपल्यालाच माहिती. आपल्याला ना सगळ्यांची आठवण येते ग. अक्का, सत्या,
गब्बर, पांडे, आपला कबीर, आई, आपल्याला ना सगळ्यांची आठवण येते ग. हो हो, आता फक्त काहीच दिवस सहन कर, मग त्याच्यानंतर सगळं मला हवं तर आय मीन आपल्याला सगळं हवं तसंच होणार आहे ना. हा पण राधा. बाबा, माझ्यावर विश्वास आहे ना? बस काय राधा, आपला तुझ्यावर भरोसा आहे ना, म्हणून आपण सगळे करतोय. अच्छा, माझ्यासाठी करतोयस की मोनिका मॅम साठी? हा हा, बोल ना बोल. आता काय बाबा, देवा आणि मोनिका मॅमचं लग्न होणार, मग आम्हाला विसरणारच ना आता काय? नाही नाही राधा, असं कसं म्हणतेस? अगं आपण तुला कसं विसरणार राधा? अगं आपली तर तू जान आहेस. बरं चल बाबा, आता मी निघते. ओके, बाय. काळजी. डॉलीबाई, आपण खरंच तुमच्याशी लग्न नाही करू शकत. विक्रांतच तुमच्यासाठी एकदम बरोबर आहे. देवा, मी विक्रांतशी लग्न करावं हीच इच्छा आहे ना तुमची? तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार. डॉलीबाई, आपली एकच इच्छा आहे, आपल्याला ना तुमच्याशीच लग्न करायचंय, बस. देवा, हॅलो 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 हॅलो, देवा देवा मी बोलतीये. देवा देवा बोला ना प्लीज. देवा तुम्ही आहात तिथे, प्लीज बोला ना हो माझ्याशी. फक्त एकदा तर तुमचा आवाज ऐकायचा आहे प्लीज. असे कसे मला सोडून जाऊ शकता? काहीच वाटत नाही का हो तुम्हाला? इथे माझ्या हातातून सगळं निसटून जातंय हो. तुम्ही ऐकताय ना? प्लीज हो प्लीज देवा, मी खूप वाट बघतेय तुमची. तुम्ही फक्त एकदा बोला ना हो माझ्याशी. ऍक्च्युली सॉरी, मलाच कळायला पाहिजे होतं की तुम्ही मला का फोन केला असेल. ते तुम्हाला हेच ऐकायचंय ना की मी आणि विक्रांत लग्न करणार आहोत म्हणून? हो देवा, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी, तुमची इच्छा म्हणून मी विक्रांतशी लग्न करणार आहे. खुश झालं असेल ना समाधान तुमचं? ते ऐक, हीच इच्छा आहे ना तुमची? मला आजपर्यंत इतके छान छान गिफ्ट दिलेत तुम्ही.
पण हे असलं गिफ्ट कधी द्याल असं वाटलं नव्हतं मला. पण आता मी पण तुम्हाला रिटर्न गिफ्ट देणार आहे. विक्रांत बरोबर लग्न करू. आता तुम्ही सेलिब्रेट करा. खुश आहात ना तुम्ही? आता तरी खुश आहात का? निदान तेवढं तरी बोला माझ्याशी प्लीज. बाय देवा. अरे फोन कट केला. बिचाऱ्या मोनिका मॅम आणि बिचारा देवा.